श्री स्वामी समर्थ मित्रांनो, एकादशी आहे तर उद्यापन करावे का? मानसिक पाळी, सुतक, विटाळ किंवा बाहेर गावी जाणार असाल तर काय करावे? एकादशीच्या दिवशी नैवेद्य दाखवला जातो का? एकादशी आणि गुरुवार दोन्हीही उपवास असतील तर उपवास कधी सोडावा याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. माझ्या चॅनेलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे आणि आपले 2 गुरुवार देखील झालेले आहेत. 24 डिसेंबरला चौथा गुरुवार आहे. या महिन्यामध्ये 4 गुरुवार पडले, त्यातले 2 गुरुवार आपल्याकडून झालेले आहेत. चौथ्या गुरुवारी एकादशी आहे. सर्वांना पडलेला सर्वात मोठा प्रश्न म्हणजे एकादशी आली आहे तर मग त्याच दिवशी उपवास सोडावा का आणि देवीला नैवेद्य दाखवावा का आणि उद्यापन करावे का? कारण एकादशीच्या दिवशी देवांना नैवेद्य दाखवला जात नाही, कारण एकादशी भगवान विष्णूंना समर्पित आहे. म्हणून एकादशीच्या दिवशी उद्यापन करावे का असा प्रश्न सर्वांना पडलेला आहे. किंवा मग चौथ्या गुरुवारी जर कोणी बाहेर जाणार असेल तर त्यांनी काय करावे? किंवा मग मानसिक पाळी येत असेल आणि कोणताही विटाळ सुद्धा येत असेल तर चौथ्या गुरुवारी उद्यापन करावे का? तर केले तर ते कसे करावे हे आपण आज जाणून घेणार आहोत. आपण मागच्या वर्षी अमावस्येला उद्यापन केले होते, तर यावर्षी तुम्ही एकादशीला सुद्धा उद्यापन करू शकता. असे कुठे दिलेले नाही की मार्गशीर्ष महिन्याचे व्रत उद्यापन एकादशीला चालत नाही. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे की एकादशीला देवाचा उपवास असतो. एकादशी भगवान विष्णूची सेवा केली जाते, पण सत्यनारायण केले जात नाही. तर तुम्ही माता लक्ष्मीचे उद्यापन तुम्ही एकादशीला करू शकता जर तुमची इच्छा असेल तर. आता समजा एखाद्या व्यक्तीचे, एखाद्या स्त्रीचे जर एकादशीचा उपवास असेल आणि मार्गशीर्ष गुरुवार पण असेल, मग त्यांनी पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करू शकता आणि शेवटच्या गुरुवारी जर तुमचे एकादशीचे व्रत देखील असेल तर तुम्ही शुक्रवारी उपवास सोडला तरी चालेल. गुरुवारी रात्री उपवासाची काहीतरी गोड किंवा फळे खायची आहेत आणि शुक्रवारी एकादशीला उपवास सोडायचा आहे. कारण भगवान विष्णूंना एकादशी समर्पित असल्यामुळे एकादशीचे अर्धे व्रत करत नाहीत. म्हणजेच आपल्याकडे म्हणतात की लंगडी एकादशी करत नाही, त्यामुळे हे व्रत रुजू होत नाही. म्हणून एकादशीच्या दिवशी संध्याकाळी उपवासाचे काहीतरी खाऊन शुक्रवारी तुम्ही हा उपवास सोडू शकता. आता काही महिलांचं काय असतं की आम्हाला मार्गशीर्ष महिन्यातच उद्यापन करायचे आहे, कारण उगीच काहीतरी अशी समजूत चुकीची आहे. बऱ्याच महिला असं म्हणतात की मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारचे व्रत मार्गशीर्ष महिन्यातच उद्यापन देखील करायचे असते. पण एखाद्या गुरुवारी अडचण आली तर काहीही हरकत नसते. पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करू शकता. पौष महिना अजिबात वाईट नाही. पाऊस महिना भगवान सूर्याला समर्पित आहे. भगवान सूर्याची मनोभावे पूजा केली जाते. सर्व स्त्रिया सूर्यनारायणाची पूजा करतात आणि मनोभावे सूर्यनारायणाचे रविवारचे व्रत देखील करतात. त्यामुळे पौष महिन्याला वाईट समजू नका. तुम्ही पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी व्रताचे उद्यापन नक्कीच करू शकता. जर तुमचे एकादशीचे व्रत असेल किंवा मानसिक पाळी असेल, तुम्ही
कुठे बाहेर ठिकाणी गेला असेल तरी तुम्ही पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी उद्यापन नक्की करू शकता. जर मार्गशीर्ष महिन्यात काही कारणाने तुम्हाला उद्यापन करणे जमले नाही तर पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी तुम्ही उद्यापन केले तरीही चालेल. काही महिलांचा प्रश्न असा असतो की तिसऱ्या गुरुवारी उद्यापन करू का, कारण मी चौथ्या गुरुवारी बाहेर जाणार आहे, तर मग मी कधी उद्यापन करू. तर अशा महिलांसाठी सरळ त्यांनी पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी उद्यापन करावे. ही यथाशक्ती सुवासिनी किंवा 7 कुमारिकांना बोलावून त्यांनी उद्यापन करावे. 7 महिलांची ओटी भरावी, त्यांना काहीतरी गोड खायला द्यावे, केळीचे फळ द्यावे आणि व्रताची पुस्तिका देऊन यथाशक्ती उद्यापन करावे. भक्तिभावाने देवीची पूजा करावी. देवीला क्षमा मागावी की माझ्याकडून काही चुकले असेल तर मला माफ कर. काही महिला असं करतात की ग्रंथ वाटले जातात. महालक्ष्मीचे व्रत तर महिला या ग्रंथाचा मान सन्मान ठेवत नाहीत. त्या महिला ते टाकून देतात, इथे तिथे ठेवतात किंवा मग खाली ठेवतात आणि लहान मुलं ते फाडून टाकतात. अशा प्रकारे ग्रंथाचा अपमान होतो. जी व्यक्ती ग्रंथाचा मान ठेवणार नाही त्यांनी पुढच्या वर्षी व्रत करू नये. अशाच व्यक्तींना तुम्ही ग्रंथ उगाच देता ज्यांच्याकडून हे व्रत केले जाणार नाही. अशा व्यक्तींना देखील ग्रंथ देऊ नका. जर ती व्यक्ती त्याचा मान सन्मान ठेवू शकत नसेल, कारण वृत्तपत्रिका देण्यामागील उद्देश हाच असतो की त्यांनी देखील मार्गशीर्षच्या गुरुवारचे व्रत करावे. परंतु जर त्या व्रतपुस्तिकेचा मान सन्मान राहणारच नसेल तर तुम्ही अशा व्यक्तींना व्रतपुस्तिका देऊ नका, कारण व्रतपुस्तिका देण्यामागील हाच उद्देश असतो की त्यांनी देखील पूजा मांडून हे व्रत करावे. परंतु जर त्यांना पुस्तकाचा मान सन्मानच राहणार नसेल तर तुम्ही अशा व्यक्तींना पुस्तक देऊ नका. जर गुरुवारचा उपवास असेल तर तुम्हाला एखाद्या व्यक्तीने शेवटच्या गुरुवारी उद्यापनासाठी जेवण्यासाठी बोलवलं असेल तर त्यांच्या घरी जावा आणि जेवण करा. असा अजिबात मनात घेऊ नका की माझा उपवास आहे आणि माझा उपवास मी माझ्याच घरी सोडणार आहे, कारण आज तुम्ही लक्ष्मी स्वरूपात त्यांच्या घरी जाणार असता. हा मान मिळायला देखील खूप भाग्य लागते. म्हणून महिलांनी कृपया असे करू नये. जर कोणी तुम्हाला जेवण्यासाठी बोलवले तर नक्कीच जावा. परंतु जर तुम्हाला खरंच त्रास होत असेल, सतत खाणं जमत नसेल किंवा जास्त गोडधोड जमत नसेल आणि पित्ताचा त्रास होत असेल तर तुम्ही तसे सांगू शकता. परंतु असं अजिबात करू नका की कोणी तुम्हाला बोलवत आहे आणि तुम्ही नाही म्हणत आहात की माझा उपवास आहे आणि मी तो माझ्या घरी सोडणारच आहे. तर असं करू नका. तुम्ही तुमच्या देवीला नैवेद्य वगैरे दाखवा आणि त्यांच्या घरी जेवण करून या. आणि महत्वाचं सांगायचं म्हटलं तर या दिवशी तुमच्या घरी कोणती तरी स्त्री आली तर तिला अन्नदान करा, मान सन्मान करा. मग ती वयोवृद्ध स्त्री असेल किंवा विधवा स्त्री असेल तरी तुम्ही तिचा मान सन्मान करा. तिला गोडधोड खायला द्या, कारण या दिवशी देवी लक्ष्मी कोणत्याही स्वरूपात येऊ शकते. काही जणांचं असं म्हणणं असतं की मार्गशीर्ष गुरुवारचे उद्यापन मार्गशीर्ष गुरुवारी महिन्यातच करायचे असते, पण असं अजिबात नसतं. तुम्ही एखादा गुरुवार राहिला तर पौष महिन्यात देखील उद्यापन करू शकता.
व्रता आणि उपवासामागील कारण एकच आहे की मार्गशीर्ष महिन्यात देवीच्या सात्विक लहरी पृथ्वीवर जास्त सक्रिय असतात. म्हणून महालक्ष्मीची जास्तीत जास्त आपल्याकडून सेवा घडावी आणि ती प्रसन्न होऊन आपल्या घरामध्ये कायम वास्तव्य करावी. यासाठी महालक्ष्मीची मनोभावे सेवा करा. जास्तीत जास्त आई लक्ष्मीची सेवा करा. देवी लक्ष्मी समजून घेते. शहरामध्ये जास्त बायका नसतात. उद्यापनासाठी 7 बायका मिळणे सुद्धा खूप कठीण होऊन जातं. तर तुमच्या घरी एक जरी सुवासीन असेल किंवा तुमच्या ओळखीची एक जरी मैत्रीण असेल तरी तुम्ही तिचाच मान सन्मान करा. तिला जेवण्यासाठी बोलवा. तिचीच ओटी भरा आणि मनापासून उद्यापन करा. देवी समजून घेते. उद्यापनाच्या दिवशी नक्कीच तुम्ही जेवण बनवायला पाहिजे. सुवासिनींचा मान सन्मान करून त्यांना पोटभर जेवू घाला. यामुळे माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णा खुश होते आणि त्यांच्या कृपेने घरामध्ये कधीही कशाचीही कमतरता पडत नाही. उद्यापनाच्या दिवशी सुवासिनींचे उष्टे ताट आपल्या घरात पडले पाहिजे असे पूर्वीपासूनच सर्वजण म्हणतात. त्यामुळे 1, 2, 5, 7 सुवासिनी तुम्हाला जमेल तेवढे यथाशक्ती तुम्ही जेवण अवश्य द्या. एका सुवासिनीला जेवण घातलं तरीही चालेल. ज्यांची एकादशी नाही त्यांनी उद्यापन केले तरीही चालेल. मग मासिक धर्म आला असेल तर तुम्ही नक्कीच पुढच्या गुरुवारी उद्यापन करू शकता. किंवा कशाचा विटाळ आला, सुतक असेल तरी त्यांच्या 10-12 दिवस जातातच. मग तुम्ही बांधणी वगैरे करून चालणार नाही. तुम्ही फक्त उपवास करायचा आहे. तुम्ही देवीची सेवा करा, उपवास करा, पण मनोभावे व्रत करा, सेवा करा. परंतु काही अडचणी जर आपल्याला येत असेल, हे करणे जमत नसेल तर उगीचच मनामध्ये काहीही आणू नका. फक्त उपवास केला आणि मांडणी नाही केली तरी चालेल. जर तुम्ही बाहेर गावी जावं लागलं तर तुम्ही लेकीच्या घरी गेला, सुनेच्या घरी गेला, पाहुण्यांच्या घरी गेला तरीही तिकडे जाऊन सेवा केली तरी देखील चालेल. पण सेवा करणं हे महत्वाचं आहे. कुठलाच महिना वाईट नसतो. पौष महिना देखील अत्यंत चांगला आहे. तुम्हाला जर एकादशीच्या दिवशी व्रत उद्यापन करावंसे वाटत नसेल तर तुम्ही पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी उद्यापन करू शकता. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. बोला श्री स्वामी समर्थ.